नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी इडलीची रेसिपी बनवणार आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। 2 वाट्या तांदूळ घेतले, 1 वाटी उडदाची डाळ 8 ते 10 तासासाठी भिजू घातलं। भिजल्यानंतर मिक्सीमध्ये पिसून घेतलं। 5 ते 6 तास पीठ फुगण्यासाठी ठेवले, तर पीठ मस्त फुगलेलं आहे। इडलीच्या भांड्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं। तर तेल लावून घेऊया इडलीसाठी। इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलं। मग पूर्ण भांड्यामध्ये एक एक करून इडलीचं पीठ घातलं। तेल लावल्यानंतर इडली खाली चिकटत नाही, सहजासहजी निघून जाते। इडलीचं पीठ फुगलेलं असलं तर इडली पण फुगते। मुलांच्या टिफिनसाठी एकदम सोपी रेसिपी आहे ही। पूर्ण भांड्यामध्ये एक एक करून मी भरून घेतलेले आहे इडलीचे पीठ। आता हे 5 ते 10 मिनिटासाठी गॅसवर ठेवणार आहे, झाकण लावून। बघू शकता इडली मस्त फुगलेली आहे। तर मी काढून घेणार आहे इडली, चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहे। थोडं थंड होण्यासाठी ठेवलं काढून। इडलीच्या भांड्याला तेल लावल्यामुळे इडली सहजपणे निघून राहिली आहे। एकदम सॉफ्ट मध्ये इडली बनलेली आहे, बघू शकता तुम्ही। एक एक करून पूर्ण इडल्या